मार्फत अंकुशचा पहिला चेंडू समोर आकाश हा चेंडू टप्पा पडल्यानंतर चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन विसावला पहिला चेंडू निर्धाव चेंडू पाहायला मिळतंय 4 षटकांचा खेळ असणार या 4 षटकाच्या खेळामध्ये पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक असणार आहे आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये किमान 15 ते 17-18 धावा होणे गरजेचं असणार आहे गोलंदाजी मार्फत पुन्हा एकदा गोलंदाज अंकुश हा चेंडू भिडकावून लावला चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचणार एक दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा या 2 धावेच्या बरोबरीनं फलंदाज आकाशनं आपलं स्वतःचं खातं ओपन केलं बिनबाद 2 अशी सुरुवात पाहायला मिळते सोमाटे टीमची ऑफ टू ऑफ वाईट तो वाईट ऑफ एम छक्का जा पुन्हा एकदा गोलंदाजी मार्फत गोलंदाज अंकुश तयार समोर आकाश रिव्हर्सिप अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता परंतु प्रयत्न फसला लेग बाईच्या स्वरूपात एक सिंगल मिळते या सिंगलच्या बरोबरीने सोमटे संघ जाऊन पोहोचते 3च्या घरात 3 धावा धावपळावरती लागलेल्या आहेत बिनबाद 3 अशी सुरुवात पाहायला मिळते सोमटे टीमची गोलंदाजी मार्फत जर विचार केला गोलंदाज अंकुशाचा अतिशय चांगली गोलंदाजी करताना दिसतोय आतापर्यंत 3 चेंडू फेकले 3 चेंडू मध्ये फक्त 3 धावा खर्ची केल्या तोच गोलंदाज पुन्हा एकदा तयार समोर असणारे गणेश हा चेंडू भिरकावून लावला चेंडू जातं सरळ सीमा रेषेच्या बाहेर 4 धावेसाठी चौकार गणेशच्या बॅट मधून आलेला हा पहिला चौकार या चौकाराच्या बरोबरीनं सोमटे टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 7च्या घरात कोत्रा वाईड का मिळतो तो पण समजते का याची मत मिळली या 4 धावेने स्वतःचं खातं ओपन केले आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले बिनबाद 7 सुरुवात पाहायला मिळते अंकुश ज्याने पहिले 3 चेंडू चांगले फेकले होते परंतु 4थ्या चेंडूवरती आलेला हा चौकार पुन्हा एकदा गोलंदाज अंकुश तयार समोर गणेश हा चेंडू होता बॅटची कडा घेऊन चेंडू जाते सरळ स्लिपमध्ये आणि पहिला हातरा बसतोय सोमटे टीमचा संघाला गणेश याच्या स्वरूपामध्ये भारी पडत एकच बॉल गुज्जीन कने कॅच केला ही बी बॉल ठीक आहे डी रन आउट 9 रन 1 विकेट तो जरा हमारा प्रेडिक्शन गलत है 9 रन 1 विकेट 12 को डी तो किती धाव 14 होच अरे चिका पडते 7 गणेश बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज मैदानामध्ये पाहायला मिळतंय 3 एक डबल एक सिंगल पहिलं षटक सोडून या पहिल्या षटकाच्या सुरुवातीमध्ये पहिला विकेट्स गमावलाय सोमटे टीमने पुन्हा एकदा गोलंदाजी मार्फत असणार गोलंदाज अंकुश तर स्ट्रायकर एंड वरती असणार नवीन फलंदाज प्रशांत डावखुरा फलंदाज प्रशांत हरायचं राग गिरवले मी तरी आपण हीच टीम एक सारी दुसरी सोमटचा खेळले ते गोलंदाजी मार्फत गोलंदाज अंकुश तयार आहे स्ट्रायकर एंड वरती नवीन आलेला फलंदाज प्रशांत साठी हा चेंडू डाव्या यष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू पंचांचा वाईटचा इशारा वाईटच्या मदतीने एक धाव मिळते सोमटे टीम्सला या 1 धावेच्या बरोबरीने धावफलकावरती धावा लागल्यात 8 एक फलंदाज बाद 8 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत गोलंदाजी मार्फत गोलंदाज अंकुश तयार समोर असणार आहे प्रशांत हा चेंडू टप्पा पडल्यानंतर सरळ यष्टीरक्षक कुमार चव्हाणच्या हातात जाऊन विसावला पंच प्रणय मालियाचा षटक संपल्याचा इशारा पहिला षटक संपलाय पॉवर प्लेच्या या पहिल्या षटकामध्ये एक फलंदाज बाद 8 धावा इधर बैठने अच्छा है रे डालना डाल पूरा तो हारा 4 बॉल पहिल्या षटकामध्ये एक फलंदाज बाद 8 धावा धावफलकावरती लागल्यात अतिशय चांगली गोलंदाजी गोलंदाज अंकुश याच्याकडनं पाहायला मिळाली काय
बॉलिंग अंकुश गेला कॅमेराचा आवाज आहे. गुसप्रीत बॉलिंग तो कॅमेरा आवाज काही काही जाऊच ना इकडे बस आहे तुझी बम म्हणते. बघू नको बस अपडेट दम छोड़ दे संतोष जागरण शिकार आहे क्या हॅलो देखला दोनों जण शेव दोन्ही टीम्सला या ठिकाणी दोन्ही नाही सर्व टीमला या ठिकाणी विनंती असते जुना चेंडू मिळणार नाही शेवटचा चेंडू जरी शिल्लक असेल तरी नवीन चेंडू भेटणार सेकंड बॉलर गोलंदाज वसंत तयार तर स्ट्रायकर एंड वरती सलामीला आलेला आकाश पहिला षटक संपल्यानंतर दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज भाऊ तयार तर स्ट्रायकर एंडला सलामीला आलेला आकाशसाठी हा चेंडू टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडा खाली राहिला आणि सरळ यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन विसावला निर्धाव चेंडूची सांगता होते दुसरा षटक सुरू आहे आणि दुसऱ्या षटकाच्या पहिला चेंडू निर्धाव चेंडू पाहायला मिळाला 24 चेंडूचा हा 17 असणार आहे या 24 चेंडूच्या 17 मध्ये किमान 40-45 धावा येणं गरजेचं असणार आहे अशा परिस्थितीमध्ये बॅक टू बॅक दुसरा निर्धाव चेंडू पाहायला मिळते गोलंदाज या गोलंदाजाचा नक चावरत इकडे नक चावरत दुसरा षटक सुरू आहे 24 चेंडूचा हा एक पहिला 17 असणार आहे आणि या 24 चेंडूच्या 17 मध्ये किमान 40-45 धावा या पहिल्या सकाळच्या 17 मध्ये होणं गरजेचं आहे अशा परिस्थितीमध्ये गोलंदाज पुन्हा एकदा तयार हा चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि फर्स्ट स्लिप मध्ये दुसरा फलंदाज बाद होतोय सलामीचा आकाश फिल्डर फिल्ड आपको मजा करूंगा क्या फिल्डर से कतरा फिल्डर था फील्डिंग खरेवाळ तुमचं नाही जजून रोहित ते बरं भरोसा ठेवा फेकताना आवाज निकालतो आ रहे क्या देखो के दाबलेची 100% ढोला के दाबलेची जजू तो फील्डिंग ऑलरेडी बाहर कर मेन दावर येऊन बॉम्ब एरन डोलार बॉम्ब बॅटिंग रे ढोला बॅटिंग साठी माहिती मग काय जाऊ तुझं बटाडू ढोला बसरे जज चॉईस फील्ड तो बरोबर लाग रे पण ढोला में ढोला थोड़ा कम ढोला चार पहिला अर्थ नरिया शेखर संतोष डोला उनको कम पैसा बच में लेते 4.5 बजे थे आज 1000 काढे सवार भी करनी थी परमिराट 12 पाड़ा कचरा करे आज पूरा भरना के 4.5 रोज पैसा गोलंदाज वसंत पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कर तर स्ट्रायकर एंड वरती नवीन आलेला फलंदाज प्रशांत पुरंगे बॉल पडत स्लो आ रही लागली हा चेंडू फुलका चेंडू होता चेंडू सरळ जाते लॉंगरच्या दिशेने लॉंगरचा क्षेत्ररक्षक चेंडू उचलणार चेंडूची फेकी करणार तोपर्यंत मात्र एक सिंगल मिळते या सिंगलच्या बरोबरीनं सोमटल्या टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 9च्या घरात 2 फलंदाज बाद 9 धावा धावपळकावरती लागले थोडासा अडचणीमध्ये आलेला असा वाटतंय सोमटल्या संघ परंतु अजूनही सोमटल्या संघाचा जर विचार केला तर बरेचसे अष्टपैलू असे खेळाडू या टीम मध्ये आहेत मोठी धावसंख्या उभारण्यामध्ये सक्षम असलेली ही टीम परंतु वावेकर टीम थोडी या ठिकाणी हवी होताना पाहायला मिळते गोलंदाजी मार्फत दुसरं षटक सुरू आहे या दुसऱ्या षटकामध्ये वसंत या गोलंदाजाने अतिशय चांगली गोलंदाजी केले वसंत याचा पुढचा चेंडू सामना करणार डावखुरा त्याचा फलंदाज प्रशांत दिघे वसंत याचा हा चेंडू प्रशांतसाठी डाव्या एसटीच्या बाहेर जाणारा चेंडू पंचांचा वाईटचा इशारा आहे वाईटच्या बरोबरीनं एक धाव मिळते सोमटल्या टीम्सला एक धावेच्या बरोबरीनं 10 धावा धावपळकावरती लागल्या 2 फलंदाज बाद झालेत दुसरं षटक सुरू आहे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्फत गोलंदाज वसंत तयार हा चेंडू पुन्हा एकदा बॅटची काढा घेऊन चेंडू हवेमध्ये चेंडूच्या खाली कुमार आणि तिसरा फलंदाज बाद होतोय सोमटल्या टीमचा संघाची धावसंख्या 10 असताना अजून एक विकेट यायला पाहिजे ए रे घूम जा रे ए रे घूम जा उधर किधर बैठे तो आराम ये घुस बाहर पे विशाल मार लो रास्ता देख रहा कभी आएगा तो
गोलंदाज मार्फत पुन्हा एकदा गोलंदाज वसंत आहे आता स्ट्रायकर एंडवरती नवीन फलंदाज संकेत. हा चेंडू उजव्या एसटीच्या बाहेर जाणारा चेंडू, पंचांचा इशारा, वाईड येतो. वाईडच्या मदतीनं 11 धावा धावफलकावरती लागल्या. 3 फलंदाज बाद झाले. दुसरं षटक सुरू आहे. अतिशय कठीण परिस्थिती होऊन बसली या ठिकाणी सोमटणे टीमची. त्या विरुद्ध जर आपण विचार केला तर वावेगड टीम या ठिकाणी दुसरा षटक सुरू आहे. अतिशय चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. पहिला गोलंदाज अंकुश, त्यानंतर हा चेंडू जॉर्कर चेंडू होता. या चेंडूवरती निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. पंचांचा षटक संपल्याचा इशारा. दुसरं षटक संपले आणि दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागलेत 11. 3 फलंदाज बाद झालेत आणि 11 धावा धावफलकावरती लागलेत. उशिरा आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी हा उद्घाटनाचा सामना सुरू आहे आणि या उद्घाटनाच्या सामन्यामध्ये वावेगड आणि सोमटणे अशी लढत आपल्याला पाहायला मिळते. वावेगड टीमनं नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. 2 षटक फेकले गेले तर या 2 षटकामध्ये आतापर्यंत फक्त 11 धावा खर्ची केलेल्या आहेत. उर्वरित अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी असणार आहे आणि या 2 षटकामध्ये कमीत कमी 20-25 धावा होणं गरजेचं असणार आहे. सोमटणे टीमच्या जर विचार केला या मैदानावरती हा पहिला सामना सुरू आहे. पहिला सत्र आणि या पहिल्या सत्रामध्ये किमान 35 ते 40 धावा होणं गरजेचे आहेत. 11 धावा लागलेले आहेत. अजून 12 चेंडूचा खेळ बाकी असणार आहे. तिसरं षटक घेऊन येते गोलंदाज ऋतिक. गोलंदाज ऋतिक याचा पहिला चेंडू. हा चेंडू आणि जिथं एकही धाव नव्हती तिथं पंच धावा 5. जिथं एकही धाव नव्हती तिथं 5 धावा पाहायला मिळतात. तर या 5 धावा कुठेतरी सोमटणे टीमचा वाढवणार. 5 धावांच्या मुलं धावसंख्या जाऊन 16 धावा धावफलकावरती लागलेले आहेत. पुकडी पकडो आपण खुश होतो. दौड़ बोले 5 मार दौड़ बोले 5 15-16 वेगी 16 हो गया ना. 2 ओवर का रन निकल गया उन लोग का. और भी हाथ में बॉल बैठे नहीं भाऊ. गोलंदाजी मार्फत पुन्हा एकदा गोलंदाज ऋतिक तयार. हा चेंडू उजव्या एसटीच्या बाहेर जाणारा चेंडू, पंचांचा वाईटचा इशारा. वाईटच्या मदतीनं 1 धाव मिळते. या 1 धावेच्या बरोबरीनं 17 धावा धावफलकावरती लागलेले. 3 फलंदाज बाद झालेत. गोलंदाज ऋतिक तयार. हा शॉट पिच चेंडू होता. चेंडू मिडकावून आले. चेंडू जातो फाईन लेगच्या दिशेने. फाईन लेगच्या क्षेत्राच्या चेंडू उचलणार. चेंडूची फेकी करणार. तोपर्यंत मात्र 2 धावा सहजरित्या पूर्ण होतात आणि या 2 धावेच्या बरोबरीनं 19 धावा धावफलकावरती लागलेत. 19 धावा धावफलकावरती लागलेत. या तिसऱ्या षटकाचा जर विचार केला या ठिकाणी थोडस आता ऋतिक हा गोलंदाज थोडासा मागणं करताना दिसतोय. पुन्हा एकदा गोलंदाज ऋतिक तयार. समोर संकेत. हा चेंडू बॅटची काढा घेऊन चेंडू हवेमध्ये. 14 फलंदाज बाद होतोय सोमटणे टीमचा. मजा करो भाव बैटिंग नंबर भाव खगत पड़ा भाव लास्ट कितने तू ढोला पकडे छे बॉल काय कर पिच काय दूर तक. हा दूरचं कान्ना घाल मत कानपट्टी. ये गलती तो गाडी पर. संकेत हा फलंदाज बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज मैदानामध्ये जाताना दिसतोय. राजेश 4 फलंदाज या ठिकाणी सोमटणे टीमचे बाद झालेले आहेत. धावफलकावरती धावा लागल्या 19. मैदानावरती तर मी तर पहिल्यांदा बघतोय
5 फलंदाज बाद 19 धावा धावफलकावरती लागलेल्या. तिसरं षटक सुरू आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये जाताना दिसतोय. एक संख्या कुमार संकेत नहीं रे एक मैच अपना हा चेंडू पाहायला मिळते. जुड़तो बॉल फेस आएगा 24 भविष्य भरोसा बाबा धार मारे जाए गाठ टाकलं का नाही? झूम करके दिखा रहे हैं, लगे लगे झूम करके बिना गार्डन महेश पोटे कोणी माजी सरपंच शिवाजी माले यांचा सत्कार सुहास माले यांच्या शुभ हस्ते शाल आणि पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी होणार आहे. लाल लाल काय दिसत त्याचबरोबर अरे बाबा घे माजी उपसरपंच विलास माले याचा सत्कार करण्यासाठी मी विनंती करतो. अमित माले याच्या शुभ हस्ते माजी उपसरपंच विलास माले याचा सत्कार करायचे. अमित त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते विजू शेठ माले यांचा सत्कार करण्यासाठी मी विनंती करतो. वैभव माले यांच्या शुभ हस्ते बटन ही ताबा नहीं अमोल माले यांच्या शुभ हस्ते मी विनंती करतो. माननीय श्री विजू शेठ माले यांचा सत्कार करण्यासाठी मी विनंती करतो. अमोल माले शाल आणि पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी सत्कार करायचा. शायरी मारे दे बाबू जगह बार रोशन त्याचबरोबर माजी सरपंच रामचंद्र माले यांचा सत्कार करण्यासाठी मी विनंती करतो. विलास पाटील यांच्या शुभ हस्ते सत्कार करायचा. माजी सरपंच रामचंद्र माले त्याचबरोबर ग्रामपंचायत वारुगडचे माजी सदस्य रमेश माले यांचा सन्मान करण्यासाठी मी विनंती करतो. साहिल माले शुभम माले त्याचबरोबर आमच्या केबलचे ऑपरेटर केबलचे मालक चालक दामोदर माले यांचा सत्कार करण्यासाठी विनंती करतो मी. अमित माले यांच्या शुभ हस्ते मॅच चालू राहू दे. त्याचबरोबर ग्रुप ग्रामपंचायत वारुगडचे माजी सदस्य अशोक गायकर यांचा सत्कार करण्यासाठी मी विनंती करतो. भावेश माले यांच्या शुभ हस्ते अशोक गायकर माजी सदस्य यांचा सत्कार करण्यासाठी मी विनंती करतो. त्याचबरोबर
ग्रामपंचायत संघटनेचे विद्यमान सदस्य अविनाश मुंडे यांचा सत्कार करण्यासाठी विनंती करतो मी. अमित माने यांच्या शुभ हस्ते बॉल कर जाऊ त्याचबरोबर क्या उन लोग आएगा थोड़ी क्या इधर? यांचा सत्कार करण्यासाठी मी विनंती करतो तुळशीदास माने. नहीं दिखा तुळशीदास सकता. माने यांच्या शुभ हस्ते शोध म्हातारे. त्याचबरोबर आमच्या पोटी प्लसचे कर्णधार संतोष माने यांना विनंती असेल की समालोचन कक्षामध्ये यायचं. रमेश चव्हाण म्हातारे. त्याचबरोबर बालकृष्ण माने यांचा सत्कार करण्यासाठी मी विनंती करतो तुळशीदास माळी यांच्या शुभ हस्ते बालकृष्ण माळी यांचा सत्कार करायचा. बालराम माळी राशीद शेख या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती असेल की समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. रमेश चव्हाण मोठी कुरेशी या सर्वांना विनंती असेल की समालोचन कक्षामध्ये येऊन या ठिकाणी या सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. रमेश चव्हाण यांचा सत्कार करण्यासाठी विनंती करतो विकास माळी. एकच दी बॉले में आउट गेलो होतो ना पहिलाच केलो होतो पहिला बॉल. त्याचबरोबर अमोल माली यांचा सत्कार करण्यासाठी विनंती करतो मी भावेश माली यांना. कर्णधार संतोष माली यांचा सत्कार करण्यासाठी विनंती करतो मी तुळशीदास माली. पहिलं पाहिजे आहे का त्याचबरोबर जेवढे मान्यवर या ठिकाणी उपस्थित असतील वावेकर गावातील सर्व ग्रामस्थ उपस्थित असतील त्यांना विनंती असेल की समालोचन कक्षामध्ये यायचं आणि या सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. सामना रंगतदार पाहायला मिळते. पहिलं षटक सुरू आहे आणि या पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत धावपळीपर्यंत धावा लागल्या 8. एक फलंदाज बाद 8 धावा धावपळीवरती लागलेले. संदेश मुंडे याचा सत्कार करण्यासाठी विनंती करतो भावेश माले याला. भावेश माले याच्या शुभ हस्ते संदेश मुंडे. त्याचबरोबर आमचे साथी समालोचक अंकित मालुसरे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती असेल की समालोचन कक्षामध्ये येऊन या सामन्यांचा आनंद घ्यायचा आहे. अंकित मालुसरे. हा पुढचा चेंडू होता. चेंडू भिडकावून लावला. चेंडू जाते फाईन लेगच्या दिशेने. शतरक्षक चेंडू उचलणार. चेंडूची फेकी करणार. तोपर्यंत एक सिंगल मिळते. या सिंगलच्या बरोबरीनं धावपळीवरती धावा लागल्या. 9 धावा धावपळीवरती लागलेल्या. येणारे चेंडू असतील 19 आणि जिंकण्यासाठी 25 धाव्यांची गरज असणार आहे. 25 वेणी जो लागेल हा चेंडू चांगला चेंडू होता आणि चांगल्या चेंडूला सन्मान दिला कुमार या फलंदाजाने. दापोली संघाचा कर्णधार आणि अक्कलवाडी संघाचा कर्णधार या दोन्ही कर्णधारांना मी विनंती असेल का याच्यानंतरचा होणारा सामना हा तुमचा असणार आहे. नाणेफेकीचा कौल करण्यासाठी समालोचन कक्षामध्ये यायचे. पहिला सामना सुरू आहे आणि या पहिल्या सामन्यामध्ये जबरदस्त क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. 24 चेंडू मध्ये 34 धावांचा पाठलाग करताना आता परिस्थिती अशी आहे की येणारे चेंडू असतील 18 आणि जिंकण्यासाठी गरज असणार आहे 26 धावांची 24 धावांची.
सामन्यामध्ये रंगत जर निर्माण करायची असेल तर गोलंदाजी करणारा सोमंटे टीमला चांगली गोलंदाजी करावी लागणार आहे. गोलंदाज नवीन गोलंदाज गणेश हा शॉट चेंडू भिडकावून लावला. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि एक सोपा झेल सुटतो. एक सिंगल मिळते. या सिंगलच्या बरोबर कुमार या फलंदाजाला एक जीवनदान मिळते. कुमार सारख्या फलंदाजाला जीवनदान देणं कुठेतरी थोडासा मागणा ठरू शकतो. सोमंटे टीमला विचार करावा लागेल की या कमी धावांचा बचाव जर करायचा असेल तर चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागणार आहे. चांगली गोलंदाजी करावी लागणार आहे. स्ट्रायकर एंडवरती असणारा फलंदाज ऋतिक मेंबर्स संदीप पाटील सोमंटे टीमचे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती असेल की समालोचन कक्षामध्ये येऊन या सामन्याचा आनंद घ्यायचा. चेंडू दिशेने क्षेत्ररक्षक चिपळूण उचलणार. चेंडूची फेरी करणार. मात्र धावेच्या बरोबरीनं टीमची संख्या जाऊन पोहोचते. फलंदाज बाद 13 धावा ग्राउंड मोठे अमित गुप्ता या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनाही विनंती असेल की समालोचन कक्षामध्ये येऊन या सामन्यांचा आनंद घ्यायचा आहे. हा चेंडू पाहायला मिळते. जसं चेंडू मिळता जाणार तसं दडपण हा वाढत जाणार. येणारे चेंडू असतील 15 आणि जिंकण्यासाठी 21 धाव्यांची गरज असणार आहे. 15 चेंडू 21 धाव्यांची गरज असते. या सामन्यामध्ये वावेकर संघाला जर विजय संपादन करायचा असेल तर 15 चेंडू 21 धाव्यांची गरज आहे. हा चेंडू यॉर्कर चेंडू होता. त्याहीपेक्षा चांगला खेळून काढला. चेंडू जाते गरंगला. क्षेत्ररक्षकांना चूक होते. या चुकात कमी कराव्या लागणार. सोमंटे टीमचा एक धाव होती तिथे 2-2 धावा. 2 धावा मिळतात. 2 धावेच्या बरोबर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 15च्या घरात. 15 धावा धावफलकावरती लागल्यात. येणारे चेंडू असतील 14 आणि जिंकण्यासाठी 19 धाव्यांची गरज. 14 चेंडू 19 धाव्यांची गरज. गोलंदाजी मार्फत गोलंदाज तयार. हा चेंडू भिडकावून लावला. चेंडू जातोय सरळ सीमा रेषेच्या बाहेर. 6 धाव्यांसाठी षटकार. या 6 धाव्यांच्या मदतीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 21. तर ऋतिक आपल्या वैयक्तिक खेळतोय 11 या धावसंख्येवरती. हा चेंडू लगावलेला हा दुसरा षटकार. या दुसऱ्या षटकारानंतर या सामन्यातले मी तर म्हणेन की संपूर्ण हवा काढून टाकले ऋतिक या फलंदाजाने. या दुसऱ्या षटकानंतर स्वतःची धावसंख्या जाऊन पोहोचले 17च्या घरामध्ये. त्या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 27. विश्वास मात्रे त्याचबरोबर भरत बर्वी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती असेल की समालोचन कक्षामध्ये या ठिकाणी सामन्याचा आनंद घ्यायचा. तिसरा षटक घेऊन येते गोलंदाज देहू. हा चेंडू हलक्या हाताने खेळून काढलाय. एक सिंगल मिळते. सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 28च्या घरात. येणारे चेंडू असतील 11 आणि जिंकण्यासाठी गरज असलेले 6 धाव्यांची. 11 चेंडू आणि 6 धाव्यांची गरज. हा फुलटो चेंडू 1 डाऊन सीमारेषेच्या बाहेर चौकार. गाडी लायच पाहू.
अक्कलवाडी टीमच्या कर्णधाराला विनंती आहे सर, ते समालोचन कक्षामध्ये यायचे. अक्कलवाडी टीमचा कर्णधार लेफ्टी वजा रिव्हर्स लेफ्टी वजा लेफ्टी. 2 धाब्यांची गरज असते या सामन्यामध्ये. सिंगल वाईट म्हणलं मी एक चावत काय लेफ्टी मार. अविनाश मुंडे यांचे शुभ असते दापोली आणि अक्कलवाडी या 2 टीममध्ये होणारा पुढचा सामना. आणि त्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल करण्यासाठी मी विनंती करतो ग्रुप ग्रामपंचायत सोमाटण्याचे विद्यमान सदस्य अविनाश मुंडे यांचे शुभ असते या सामन्याचा नाणेफेकीचा कौल होणार आहे. एक सिंगल मिळते आणि या सिंगलच्या बरोबरीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 33च्या घरात. 33 धावा झालेल्या आहेत आणि जिंकण्यासाठी फक्त एकच धावेची गरज. हा चेंडू कुमार याच्या बॅटमधनं आलेला हा विनिंग षटकार. या सामन्यामध्ये वावेगर संघाने हा सामना जिंकला आहे. वावेगर टीमचं हार्दिक अभिनंदन. त्याचबरोबर सोमंत टीमचा भरपूर आभार. या ठिकाणी वावेगरच्या मैदानावरती येऊन आपण एक चांगला खेळ केला.